कोणतीही परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आपल्या सभोवतालची सिस्टीम व्यवस्था खराब आहे, त्याला दोष देऊन उपयोग नाही. नियमित अभ्यास आणि मेहनत यामुळे तुमची परिस्थिती बदलते असा सल्ला ठाणे महापालिकेच्या उपायुक्त मिताली संचेती यांनी एका कार्यक्रमात दिलाय. ठाणे महापालिका आणि रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या AC, रेफ्रिजरेटर, वॉटर कूलर या उपकरणांच्या दुरुस्तीचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नौपाडा येथील पालिका शाळा क्रमांक 19 येथील रोटरी सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि ब्लू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 19 येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 11 मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केले. 3 महिन्यांचे हे प्रशिक्षण असून ते मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी आणि व्यवसायासाठी देखील रोटरीतर्फे सहकार्य केलं जातं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट 3142चे प्रांतपाल हर्ष माकोल, प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त मिताली संचेती, ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बडे स्टर तसंच अनेक रोटरियन्स यावेळी उपस्थित होते. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त मिताली संचेती यांनी पूर्ण सेंटरची पाहणी करून सर्व उपक्रमांची माहिती घेतली आणि त्या आपल्या मनोगतात रोटरीनं हा चालू केलेला उपक्रम एक अभिनव असा उपक्रम असून यात रोटरी विद्यार्थ्यांना पूर्णपणे अतिउच्च प्रतीच्या साधनसामुग्रीसह प्रशिक्षण देत असल्याचं सांगितलं. तसंच त्यांनी त्यांना रोजगार निर्मितीचंही साधन निर्माण करून दिलं आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळवण्यासाठी त्या ठाणे महानगरपालिकेतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं. रोटरी क्लब आणि ब्लू स्टार लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने आज वोकेशनल ट्रेनिंगची फर्स्ट बॅच AC टेक्निशियनची पासआउट झालेली आहे आणि त्यांचं कॉन्व्होकेशन आता नुकतंच पार पडलेलं आहे. ही 10 मुलं आता व्यावसायिक क्षेत्रात उतरतील आणि त्यांना रोजगाराची संधी यामुळे प्राप्त झालेली आहे. रोटरीच्या या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते. पुढच्या बॅचला असाच प्रतिसाद मिळेल आणि अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा करते. शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. रोटरीचे असे वेगवेगळे उपक्रम हे नेहमीच चालू असतात ज्याच्यामुळे हे समाजकार्यासोबत अर्थार्जनाच्या संधी या उपक्रमामुळे मुलांना मिळतात, युवकांना मिळतात आणि आजकाल जे बेरोजगारी वाढतीये त्यामध्ये हा उपक्रम एक आशेचा किरण म्हणून बघता येईल. कामगार महर्षी स्वर्गीय साथी शरदराव साहेब यांची आज 86वी जयंती मोठ्या संख्येनं कामगारांच्या उपस्थितीत म्युनिसिपल लेबर युनियन येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कामगार नेते कार्याध्यक्ष मोहन तिवारी, उपाध्यक्ष बिरपाल भाल, सरचिटणीस चेतन आंबोणकर, खजिनदार विजय खानविलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी आपले विचार मांडताना रवी राव यांनी कामगारांनी एकजूट राहून प्रत्येक क्षणाला लढण्यासाठी तयार राहिलं पाहिजे असं सांगितलं. राव यांनी केलेलं कार्य पुढे घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य आहे असं सांगितलं. मोहन तिवारी यांनी राव यांच्या आठवणी सांगताना त्यांनी केलेलं कार्य हे दुसरे कोणाच्या हातानं होणं नाही, आलेल्या प्रत्येक कामगारांचं समाधान करणं ही त्यांची सचोटी होती. ते आत्ताच्या नेत्यांना शक्य नाही, त्यामुळे पुन्हा असा नेता होणं नाही असंही त्यांनी सांगितलं. यानंतर अनेकांची संभाषणं झाली आणि कार्यक्रमाची सांगता विजय खानविलकर यांनी केली. साथी शरदराव यांच्या जयंतीचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना म्युनिसिपल लेबर युनियनच्या कायमस्वरूपी फलकाचं अनावरण कामगार नेते संघटनेचे अध्यक्ष रवी राव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी, उपाध्यक्ष बिरपाल भाल, सरचिटणीस चेतन आंबोणकर, कोषाध्यक्ष विजय खानविलकर, ऋता राव, उपाध्यक्ष माधुरी वाघेला, बाबा होनमाने, बालू मुंडे, जमना जाधव, अनिल चाचड, चिटणीस सुरेश इंगळे, उत्तम रामघोडे, कैलास पवार, मोहन जगदाळे, विश्वास आरकडे, बाळाराम महाडिक यांच्यासह इतरही कामगार आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाण्यात म्युनिसिपल लेबर युनियन कार्यालयात उत्साहानं
साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026च्या शेवटच्या दिवशी मुख्य आकर्षण ठरलं सुप्रसिद्ध हास्यकवी तसंच लोकप्रिय हिंदी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामधील तारक मेहता उर्फ शैलेश लोढा. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारित विनोद, प्रभावी कविता आणि सहज संवादात्मक शैलीनं प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. पंढरीच्या वारी या संकल्पनेवर यंदाचा संस्कृती आर्ट फेस्टिवल अतिशय सुंदर, उत्साहपूर्ण आणि ठाणेकरांच्या भरघोस प्रतिसादात संपन्न झाला, याचा आनंद आहे. दरवर्षी हा फेस्टिवल अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्याप्रमाणे यावर्षी अनेक मान्यवर कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून या फेस्टिवलला वेगळी उंची प्राप्त करून दिली. सर्व कलाकारांचं मनःपूर्वक आभार. ठाण्याच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून संस्कृती आर्ट फेस्टिवलची ओळख असल्याचं आयोजक प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ठाण्याच्या सांस्कृतिक वारसा पुढे नेणारा आणि अनेक कलावंतांचं हक्काचं व्यासपीठ ठरणारा हा संस्कृती आर्ट फेस्टिवल पुन्हा पुढच्या वर्षी एका नव्या संकल्पना घेऊन आणि नव्या कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यंदाचा भव्य दिव्य हा उत्सव यशस्वी करणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवलच्या टीमचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बारावीची परीक्षा आज 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ठाणे जिल्ह्यातून 1,08,054 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी 193 परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथकं विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवणार आहेत. 12वी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं जय्यत तयारी केली आहे. ठाण्यातून 55,576 विद्यार्थी तर 52,478 विद्यार्थिनी परीक्षा देतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाने भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे. भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकाचा समावेश आहे. तसंच विशेष महिला पथकांचा समावेश असणार आहे. जिल्ह्यात अंबरनाथ येथील एक परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले. या केंद्रावर पथक नियुक्त करण्यात आलं आहे. या परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुख आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये याकरिता दक्षता घेण्यात आली आहे. या केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस यंत्रणांना देण्यात आल्यात. तसंच 12वीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थिनींना परीक्षेत उज्ज्वल यश मिळावं यासाठी NKT ट्रस्टचे प्रमुख समाजरत्न डॉ. नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कोंडी फोडण्यासाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना. आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत विभागांची बैठक. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि RTOच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी 3 हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, RTO आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यावेळी झालेल्या निर्णयाची माहिती केळकर यांनी समाज माध्यमांना दिली आहे.
शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे आदी विभागात वाढती लोकसंख्या आणि वाहनं यामुळं नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरं जावं लागतं. अवजड वाहनं, खाजगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचं अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत. वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावं यासाठी शहरात 2000 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. मात्र वाहतुकीचं योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचं मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनात आपण त्याबाबत मागणी करण्यात येईल असंही केळकर यांनी सांगितलं. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, RTOचे कार्यकारी अधिकारी गोसावी, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीमती भोईर, ढोले तसंच नागरिकांच्या वतीनं माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, अमित सरैया, सुनील जोशी, उषा व्याग, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मितेश शहा, जितेंद्र मडवी तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. त्याच्या फॉलोअपची देखील बैठक काही 2 महिन्यानंतर आपण घेऊ की काय याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि अजून देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. शेवटी नागरिकांची जी निवेदनं येतात त्या निवेदनांना न्याय देण्याकरता अशा प्रकारची बैठक जी आहे ती आम्ही आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे. जिथे वाहतूक खातं जे आहे ते चुकीचं असेल तर तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे सांगायला देखील लागेल आणि त्यांनी देखील कठोरपणे जी कारवाई करायला पाहिजे ती त्यांनी करायला पाहिजे.